नांदेड़ के साइंस कॉलेज में साबिक तलबा व तालिबात के लिए एक प्रोग्राम का एहतमाम किया गया। साइंस कॉलेज से तालीम हासिल करके बड़े ओहदों पर फायज तलबा की साइंस कॉलेज में तहनीत की गई। बड़े ओहदों पर फायज होने में कामयाब तलबा से उनके तालीमी सफ़र की रुदात भी सुनी गई। इस मौके पर कई तलबा व तालिबात ने साइंस कॉलेज की तालीम व असातिज़ाओं की खिदमात की सताइश करते हुए कहा कि अगर वह साइंस कॉलेज से अपनी तालीम हासिल नहीं करते तो आज मौजूदा मकाम पर नहीं होते। इस मौके पर डॉक्टर लक्ष्मण शिंदे और प्रिंसिपल डॉक्टर DU गवाई के अलावा नांदेड़ की मौजूद शख्सियात प्रोग्राम में मौजूद थीं। या महाविद्यालयात 2010 साली मी प्रथमतः BSc फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं होतं आणि 2010 पासून चालू झालेला हा प्रवास इथं BSc झालं माझं, इथंच MSc झालं आणि सध्या याच महाविद्यालयात मी PhD करतोय। मुळात या महाविद्यालयाला मी न बोलणारा विद्यार्थी, कधीच आयुष्यात कधी स्टेजवर न गेलेलो होतो, पण NSS सारखे माध्यम असेल किंवा कॉलेजच्या अनेक चांगले सांस्कृतिक उपक्रम असतील, या उपक्रमातून मी बोलायला शिकलो। या महाविद्यालयानं मला अनेक चांगल्या गोष्टी दिल्या, अनेक चांगले मित्र दिले। याच महाविद्यालयात मी विद्यार्थी परिषदेचा सचिव सुद्धा झालो होतो आणि या महाविद्यालयानं मला राजकारणात कसं सक्सेस व्हायचं हे सुद्धा शिकवलं। यासारख्या अनेक गोष्टी या महाविद्यालयात दिल्यात आणि याच महाविद्यालयातल्या चांगल्या शिक्षकांनी मला म्हणजे चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्यामुळे मी इथलची पेट परीक्षा पास झालो आणि सध्या मी PhD करत आहे याच महाविद्यालयात। PhD सारख्या एक चांगल्या गणित विषयात मी PhD करत आहे आणि याच महाविद्यालयात सुद्धा मी CHB तत्वावर म्हणजे तासिका तत्वावर प्राध्यापक म्हणून काम करत आहे। म्हणजे या महाविद्यालयानं मला अनेक साऱ्या अशा गोष्टी दिल्या की ज्या मी माझ्या आयुष्यात कधी विसरू शकत नाही। आणि LP शिंदे सरांनी हा माझे विद्यार्थी मेळावा आयोजित केला, त्यामुळे माझे सिनियर असतील किंवा माझे ज्युनियर असतील या सगळ्या मित्रांची एकदा सांगड झाली आणि पुन्हा जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि एक चांगल्या गोष्टी आणि चांगल्या आठवणी आम्हाला या माजी विद्यार्थी मेळाव्यात मिळाल्यात। त्याबद्दल मी LP शिंदे सरांचे आभार मानतो। धन्यवाद। माजी विद्यार्थ्यांचा मेळावा हा अत्यंत असा सुंदर कार्यक्रम ज्यामध्ये आपल्याला ऋणानुबंध, आपले विद्यार्थी मित्र, आपले गुरुवर्य या सगळे एकत्र मिळतात। मी या कॉलेजमध्ये 11 to PG 11वीपासून MSc पर्यंत शिकलेला आहे। माझे 2001ला MSc पासआउट आहेत। आज माझ्या वर्गातले विद्यार्थी सगळ्या मोठ्या क्षेत्रामध्ये मोठे पदावर आहेत। बरेचसे विद्यार्थी आज माझे कलिग हे आज सिनियर लेक्चरर आहेत, राजकारणामध्ये आहेत आणि विविध क्षेत्रामध्ये कॉलेजचं नाव करत आहेत। आदरणीय गवई सर आमच्या कॉलेजचे प्राचार्य यांनी आणि शिंदे सर यांनी हा कार्यक्रम घडवून आणला। सर्व गुरुवर्यांचं आम्ही मनपूर्वक आभार मानतो। बलखंडे या महाविद्यालयातून मी BSc, MSc आणि PhD या ठिकाणी मी प्राप्त केलेली आहे। या माझ्या यशामध्ये माझ्या महाविद्यालयाच्या, माझ्या शिक्षकांचा सर्वपत्री सिंहाचा वाटा आहे। हे महाविद्यालय ज्या ठिकाणी उभं आहे, या महाविद्यालयाने विविध क्षेत्रामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रामध्ये या ठिकाणी उंचीवर नेलेलं आहे। त्या निमित्ताने मी आपल्या महाविद्यालयाचे आभार मानतो, ज्यांनी आम्हाला घडवलं, ज्यांनी आम्हाला पुढे शिकवलं, त्या सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो। तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी आम्हाला निमंत्रित करण्यासाठी मी आयोजक डॉक्टर LP शिंदे सर, प्राचार्य डॉक्टर UV गवई सर यांचे सुद्धा आभार मानतो। माझं नाव शेख अजीम इसाक आहे। मी या सायन्स कॉलेजचा माजी विद्यार्थी असून आज LP शिंदे सरांनी माजी मेळावा 2020 हा आयोजित केला, त्यामुळं जुने विद्यार्थी इथे भेटलेत आणि त्यानंतर या कॉलेजने आम्हाला खूप काही चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन दिलं आणि त्या बेसिसवर आम्ही चांगल्या पदावर आता मी स्वतः एक संचालक म्हणून काम करत आहे। आणि हे सर्व जे काही मला आज काही नॉलेज आणि जे काही आज मी विद्यार्थ्यांना नॉलेज देतो हे फक्त मला सायन्स कॉलेज यांच्याकडून मिळालेलं आहे आणि इथले जे प्राध्यापक आणि इतर जे शिक्षक वृंद आहे यांच्याचमुळे मी इथं आज घडलो आणि या सर्वांचा मी आज आभारी आहे। सायन्स कॉलेजमध्ये आज 1 मार्च 2020 रोजी आम्ही माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केलेला आहे आणि या मेळावा आयोजित करण्यामागचा उद्देश हाच आहे की आमच्या कॉलेजचा जो विद्यार्थी इथून पासआउट झालेला आहे त्या विद्यार्थ्याला पुढे अजून आमच्याकडून काही मदत मिळते का, करता येईल का, किंवा तो विद्यार्थी कोणत्या पोझिशनला आहे आणि त्या विद्यार्थ्यांना जे काही तिथे त्यांच्या आयुष्यामध्ये मिळालेलं आहे त्याचा फीडबॅक आम्हाला मिळाला पाहिजे। त्या फीडबॅकच्या आधारावर आम्हाला आमच्या काही सुधारणा करता येतील, आमच्या काही झालेल्या काही त्रुटी त्या आम्हाला सुधारता येतील, हा त्यामागचा मेन उद्देश आहे। आणि आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी हे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाव कमावत आहेत। आमच्या कॉलेजचे 3 व्हाईस चान्सलर झालेले आहेत आतापर्यंत, कलेक्टरसुद्धा आहेत, राहुल रेखावर सारखे। त्यानंतर बरेच विद्यार्थी हे प्राचार्य आहेत, प्राध्यापक आहेत आणि MPSC UPSC परीक्षा पास होतात। मागच्या 5 वर्षामध्ये जवळजवळ 40 विद्यार्थी नेट सेट परीक्षा पास झालेले आहेत आणि हे विद्यार्थी युनिव्हर्सिटीमध्ये किंवा वेगवेगळ्या कॉलेजमध्ये त्यांच्या याच्यावर क्वालिफिकेशनवर हे कार्यरत आहेत आणि चांगल्या पदावर सध्या काम करीत आहेत।